हॅलो डिअर स्टुडंट्स, बघता बघता 2 दिवसांवरती आपली बोर्ड एक्झाम येऊन ठेपलेली आहे. थोडंसं नर्वसनेस, थोडंसं एन्झायटी, आता काय होणार, कसं होणार, जमेल का, अशी खूप सारी एक प्रकारची उत्सुकता जशी तुम्हाला आहे तशी आम्हा टीचर्सना देखील आहेच, पालकांना देखील आहे. सो ह्या लास्ट मिनिट्समध्ये आपण आता डेज नाही, मंथ्स नाही, लास्ट मिनिट्समध्ये काय स्पेशल आपण परीक्षेची तयारी करणार आहोत. ओव्हरऑल स्पेसिफिकली मी सायन्स या सब्जेक्टवरती फोकस करून आजचा व्हिडिओ बनवत आहे. आणि हा व्हिडिओ ना फक्त 10th आहेच आहे ऑब्वियसली, बट याचा उपयोग 9th आणि 8th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी देखील होणार आहे. कसा ते तुम्हाला कळेलच पुढे जाऊन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्यात ज्या काही इम्पॉर्टंट मी टिप्स सांगणार आहे, जे काही पॉईंट्स कव्हर करणार आहे ते काळजीपूर्वक ऐका, समजून घ्या आणि त्या पद्धतीनं इम्प्लिमेंट करून घ्या. सगळ्यात आधी आपण अशी जे स्टुडंट्स आहेत त्यांची आपण एक कॅटेगरी करूयात की ज्यांचा अभ्यास झालेला आहे आणि काही अभ्यास म्हणजे मोस्टली हीच कॅटेगरी असेल आत्तापर्यंत, आणि काही स्टुडंट्स असे असेल की ज्या अजूनही एवढा कॉन्फिडेंटली अभ्यास झालेला नाही. सो ह्या 2 कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी अगेन माझ्या 2 वेगवेगळे प्रकारचे सजेशन्स असतील. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी मॅक्सिमम प्रॅक्टिस क्वेश्चन्स जे असतात ते सोडवा, आणि अजूनही ज्यांचा अभ्यास झालेला नाही, ज्यांना अजूनही कॉन्फिडन्स येत नाही, त्यांनी ॲटलिस्ट तुमचे जे एक्सरसाइजमधले क्वेश्चन आन्सर्स आहेत ते व्यवस्थित सॉल्व करून घ्या. येत्या 1-2 दिवसात, 2च दिवसांमध्ये आपण पूर्ण सिलेबसची एक मॅरेथॉन टाईप सेशन्स घेणार आहोत. लाईव्ह घेणार नाही जनरली, कारण त्याच्यामध्ये तुमचा आणि माझाही वेळ जातो. सो ह्याच्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असे पूर्ण सायन्सला डिवाइड करूयात आणि त्याच्यामधले सगळे कन्सेप्ट्स थरली मी मॅरेथॉन सेशन्समध्ये घेणार आहे, सो दॅट तुमचा कोणताही पॉईंट मिस होणार नाही. आपण प्रत्येक चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला दिलेले आहेत, तो पार्ट एकदा बघून घ्या आणि त्यानंतर ह्या मॅरेथॉन सेशन्सना अटेंड करा, सो दॅट तुमची त्या चॅप्टरची कंप्लीट तयारी ही होऊन जाईल. ऑल्सो आपण काही रिपीट झालेले क्वेश्चन्स जे आत्तापर्यंत बोर्ड एक्झामला विचारलेले आहेत असेही काही मी तुम्हाला लवकरच देत आहे. सगळ्यांना मी PDF दिलेल्या आहेत, आपल्या ग्रुप्समध्ये मी त्या PDF शेअर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या इम्पॉर्टंट क्वेश्चन्स चॅप्टर वाईज मी दिलेले आहेत, सायन्स 1च्या आणि सायन्स 2च्या. सो हे पार्ट झालं. आता पॅनिक न होता आपल्याला काय करायचं आहे, पेपरची तयारी करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, अजिबात टेन्शन घेऊ नका. अभ्यास झालेल्यांनी प्रॅक्टिस पेपर्स सॉल्व करा, आणि ज्यांचा अभ्यास झालेला नाही पूर्ण सगळे चॅप्टर वाईज एक्सरसाइजचे क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित करा. मेजॉरिटी क्वेश्चन्स हे त्यातलेच तुम्हाला विचारले जातात. आजच मी कम्युनिटीवरती मराठी आणि अदर सब्जेक्टचे काही इम्पॉर्टंट टेक्निक्स, इंग्लिश असेल, मराठी असेल, कारण तुमचे आता पहिले पेपर्स त्याचेच असणार आहेत, सो त्याच्याशी रिलेटेड काही टेक्निक्स, जास्तीत जास्त स्कोअर करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, या काही टेक्निक्स असणारे व्हिडिओज आपल्या ग्रुपवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती, तसंच चॅनलच्या कम्युनिटीवरती देखील पोस्ट केलेले आहेत, ते एकदा बघून घ्या. लवकरच मी तुम्हाला मराठीची देखील लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी काय, कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणार आहात हे देखील तुम्हाला मोस्टली उद्यापर्यंत तो व्हिडिओ देखील येईल. एक्सपर्ट टीचर्स आपल्याला गाईड करणार आहेत त्या व्हिडिओमध्ये, सो तुमचा मराठीचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह होऊन जाईल. बाकी इंग्लिश, अल्जेब्रा वगैरे सायन्ससाठी पण मी सांगितलेली इन्फॉर्मेशन आहे, त्याचा तुम्ही फॉलो करत आहात. सो आता ही तर झाली तुमची बेसिक म्हणजे जी पूर्वतयारी आहे ती लास्ट मिनिट स्ट्रॅटेजीमध्ये. पेपर जेव्हा एकदा तुमच्या एक्झॅक्टली हातात येईल, 2च दिवसांनी तुमचा जो पहिला पेपर असणार आहे, पेपर एक्झॅक्टली हातात आल्यानंतर तुम्ही काय काय करणार आहात, काय डूज आणि डोंट्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर प्रश्नपत्रिका पहिल्यांदा वाचून घ्या. 10:30ला तुम्ही सेंटर्समध्ये जाणार आहात. पेपर तुम्हाला वेळेतच मिळणार आहे, परंतु सोडवायला तुम्हाला जो एक्स्ट्रा टाईम मिळणार आहे तो पेपरच्या नंतर मिळणार आहे, जी 10 मिनिटं तुम्हाला वाढवून मिळणार आहेत ती. सो कारण जे कॉपी होण्याचं प्रमाण गेल्या वर्षी थोडंसं जास्त दिसून आलं, त्यासाठी आपण हे डिसिजन शासनानं घेतलेलं आहे. आता पेपर हातात आल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिलं काम वाचून घेतला. पेपर वाचून घेतल्यानंतर त्याच्यामधले जे असे काही प्रश्न असू शकतात की जे तुम्हाला येत नाही आहेत, सो पहिल्यांदा त्याला सर्कल करून ठेवा, पेन्सिलीनं करून ठेवा. तुमचं क्वेश्चन पेपरवरती तुमचा एक्झाम सीट नंबर व्यवस्थित मेन्शन करून ठेवा. बाकी काही नाही, फक्त त्यालाच पेन्सिलीनं मार्क करून ठेवा, कारण जर ते
पेपर्स तुमचे एक्झामिनरनी जर बघितले, एक्झामिनर म्हणण्यापेक्षा जे सुपरवायझर असतात त्यांनी बघितले ह्याच्यामध्ये, तर ती कॉपी केलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे असं त्यांना वाटू शकतं. सो ते अवॉइड करण्यासाठी तुम्ही पेन्सिलीनं त्याला एक बारीकसा मार्क करून ठेवा की हा आपल्याला अवघड वाटतोय आणि हे आपण नंतर सॉल्व्ह करूयात, अशा प्रकारचे. त्यानंतर स्पेसिफिकली सायन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर हीच स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेन की डिफिकल्ट क्वेश्चन्स आधी, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट हा असा सांगू शकतो आपण की त्याच्यामध्ये तुम्हाला जे युनिट्स वगैरे असतात, बरेचदा आपल्याला युनिट कन्व्हर्जन दिलेलं असतं किंवा असे काही प्रश्न असतात की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन दिस ग्रुप किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट, असं काही स्पेसिफिकली तुम्हाला त्या प्रश्नामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होण्यासाठी विचारलं जातं. आपण घाई गडबडीमध्ये ते लिहून येतो. गेल्या वर्षी माझ्या 1-2 स्टुडंटच्या बाबतीत असं झालेलं आहे की यार ते येतंय पण मग मी हे चुकीचंच वाचलं आणि मला वाटलं हे असं आहे, अशा पद्धतीचे होतात आणि हमखास तिथे मार्क जातात. 1 मार्काच्या प्रश्नामध्ये तर ह्या बाबतीत तुम्हाला गाफील राहून चालणार नाही आहे. सो व्यवस्थित वाचायचं, काय विचारलंय एक्झॅक्टली, ट्रू ऑर फॉल्स नुसतं विचारलंय की त्याचं एक एक्सप्लेनेशन पण लिहायचं आहे, हे बघून घ्या. त्याच्यानंतर प्रॉपर मेथड मी तुम्हाला एक्सपर्ट टीचर्स जे आहेत सायन्सचे, आपण त्यांचा जो आपण इंटरव्ह्यू घेतलेला होता त्याच्यात पण त्यांनी सांगितलंय तुम्ही नुसतं ऑप्शन नंबर आणि त्यातला स्पेसिफिक, नुसतं ऑप्शन नंबर जरी लिहिला तरी सुद्धा चालतो, स्पेसिफिक वर्ड त्याच्यासमोर लिहावा. हे मी अजून तुम्हाला थोडंसं पुढे जाऊन सांगेन. पूर्ण सेंटेन्स लिहित बसण्याचं, रीराईट असं जर म्हटलं असेल तरच पूर्ण सेंटेन्स लिहायचं. त्यामुळे मी सांगते 1000 वेळा बघा नीट की प्रश्न काय दिला आहे तो वाचा आधी आणि त्याच पद्धतीनं क्वेश्चनचं आन्सर हे प्रॉपर लिहायचं आहे. प्रत्येक प्रश्न लिहून झाल्यानंतर एक लाईनचं अंतर सोडा. काही क्वेश्चन्स असे असतात बघा जे जसं तुम्ही डिफिकल्ट मार्क केले त्याला ऑप्शनचे काय आहेत ते चेक करा आणि ते ठरवून घ्या आधी माइंडमध्ये की मी हा प्रश्नाचं हे लिहिणार आहे उत्तर किंवा हे सोडवणार आहे, हा मला येत नाही आहे किंवा थोडंसं संदिग्ध आहे. तर अशा प्रश्न स्पेशली न्यूमरिकलच्या बाबतीत तिथे तुमचे, कारण मॅथ्ससारखं असतं सायन्सच्या ह्याच्यामध्ये की न्यूमरिकलमध्ये जर तुम्ही प्रॉपरली लिहिले नाहीत स्टेप्स तर त्याच्यामध्ये तुमचे मार्क्स जातात. मग जिथं आपल्याला संदिग्धता वाटत असेल तर ते लिटरली सोडून द्यायचं आणि पुढचा प्रश्न करायचा. तिथं वेळ घालवण्यात म्हणजे तिथं विचार करण्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही आहे. त्यानंतर जनरली आपण आलं की पहिल्यांदा MCQ सोडवतो, तर मी म्हणजे असं पण तुम्ही करू शकता की पटपट MCQ सोडून घेतले पुढे आला, किंवा उलटही करू शकता. MCQ सोपे असतात आणि ते लिहायला जास्त वेळ लागत नाहीत, बरेचदा त्याच्यामध्ये वेळ आपला जाण्याची शक्यता असते. सो मोठे मोठे प्रश्न तुम्ही आधी सोडवून घेतलेत आणि मग MCQ जो पहिला 1 मार्काचा प्रश्न आहे त्याच्याकडे वळलात तरी सुद्धा तुमचा पेपर व्यवस्थित वेळेत कव्हर होईल. प्रत्येक प्रश्नाला एक ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ ही अजिबात तुम्हाला द्यायची नाही आहे. म्हणजे जो तुमचा सायन्सचा पेपर 2 तासांचा आहे तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम 5 मिनिटं, 5 ते अगदी जास्तीत जास्त 7 मिनिटं तुम्ही ह्या MCQs वरती, म्हणजे जो 1 मार्कचे जे क्वेश्चन्स आहेत की ते तुमचे एकूण 10 मार्कांसाठी 10 मिनिटं तुम्ही द्या, त्याच्यापेक्षा एकही मिनिट एक्स्ट्रा द्यायचा नाही आहे आपल्याला. 10 मिनिट हे खूप झालं, खूप जास्त झाले, तेवढाही वेळ द्यायची खरं तर गरज नाही आहे. जेवढे मार्क आहेत त्या प्रश्नासाठी तेवढंच उत्तर लिहायचं, त्यापेक्षा एकही शब्द जास्त लिहायचा नाही, त्याची गरज नाही. एक्स्ट्रा लिहिलं म्हणून मार्क्स मिळतात असं नाही. फॉर एक्झाम्पल 2 मार्कांसाठी तुम्हाला 4 पॉईंट्स लिहिणं एक्सपेक्टेड असतं. जेव्हा तुम्ही शुअर नसता, जिथे तुम्ही शुअर नाही आहेत की हे जर असं मला वाटतंय, तर मग तिथं त्या केसमध्ये नक्कीच एक्स्ट्रा लिहून या. परंतु जेव्हा तुम्ही शुअर असता की बॉस हे बरोबरच आहे, तर त्या केसमध्ये अजिबात ॲडिशनल रायटिंगचं काम हे करत बसायचं नाही. त्याच्यामुळे तुमचा वेळ जातो आणि मोठे जे प्रश्न असतात 5 मार्कांचे ते तुम्हाला प्रॉपरली लिहिण्यासाठी वेळ मिळत नाही आणि मग पेपर कव्हर होत नाही, असं बरेचदा होऊ शकतं. सो अजिबात ॲडिशनल लिहायचे नाहीत पॉईंट्स. 2 मार्कांसाठी 4 मुद्दे, प्रत्येक एक सेंटेन्स हे तुमचं 1 पॉईंट असणार आहे. त्यातले पण कीवर्ड्सना अंडरलाईन करून ठेवा. सायन्समध्ये तुमचे पेपर्स हे अगदी पूर्ण वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन वाचत नाहीत. त्याचे जे कीवर्ड्स असतात त्या प्रत्येक पॉईंटमधले तेवढे कीवर्ड्स तुम्ही जेव्हा लिहून याल तेवढे कीवर्ड्स आहेत की नाहीत हे बघतात आणि त्याच्यावरून तुम्हाला मार्क देतात. सो नेहमीच
इम्पॉर्टंट वर्ड्स जे आहेत ते इम्पॉर्टंट वर्ड्स ना अंडरलाईन तुम्हाला करून ठेवायची आहे, सो दॅट त्या एक्झामिनरचं काम सोपं होईल. गचाळ न समजणाऱ्या हँडरायटिंगमध्ये अजिबात लिहायचं नाही. कर्सिव्ह लिहायचं नाही. कर्सिव्ह बऱ्याच टीचर्सना वाचता येत नाही, त्यामुळे कर्सिव्ह अजिबात लिहायचं नाही. त्या पद्धतीनं मी तुम्हाला वेळोवेळी सूचना दिलेल्याच आहेत आणि त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. साधी आपली नॉर्मल हँडरायटिंग जे आहे त्या पद्धतीनं लिहायचं. बिकॉज कसं होतं, बरेच एजेड लोक असतात, होय की नाही, तुमचा पेपर कुणाच्या हातात जाईल हे माहीत नसतं आपल्याला. एखादे वयानं जास्त असणारे जर एक्झामिनर तुम्हाला पेपर चेक करायला आले असतील आणि त्यांना येत नाही कर्सिव्ह वाचता, मला जर म्हणाल तर मला सुद्धा प्युअर कर्सिव्ह वाचता येत नाही. मी माझ्या स्टुडंट्सना अजिबात कर्सिव्हमध्ये लिहायचं नाही म्हणून सांगते. आणि हाच नियम बोर्डासाठी देखील आहे. कर्सिव्ह इज नॉट अलाउड, सो कर्सिव्हमध्ये तुम्हाला लिहायचं नाही आहे. ही दुसरी महत्त्वाची सूचना. लिहून झालं की लाईन तुम्ही ड्रॉ करणार आहात, सो दॅट प्रत्येक प्रश्न तुम्हाला सेपरेटली आयडेंटिफाय म्हणजे वाचायला पण शोधायला पण सोपं पडेल. असं नाही करायचं की क्वेश्चन नंबर 1 लिहिला, त्यातला ए लिहिला, परत क्वेश्चन नंबर 2 लिहिला, त्यातला बी लिहिला, परत क्वेश्चन नंबर ए मधला बी लिहिला, परत क्वेश्चन नंबर 2 मधला ए लिहिला. असं नाही करायचंय. एक्झामिनरचं डोकं फिरवताय तुम्ही हे अशा पद्धतीचं लिहून, हे लक्षात ठेवा. पूर्ण एक क्वेश्चन लिहायला घेतलात ना, तो कम्प्लीट करायचा. क्वेश्चन नंबर 1 ए तर ए बी सगळे पूर्ण करायचे आणि मग दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचा. मध्ये मध्ये लिहायचं नाही. एक्स्ट्रा क्वेश्चन्स तुम्ही पूर्ण पेपर झाल्यानंतर शेवटी क्वेश्चनचे नंबर टाकून मग तुम्ही लिहिणार आहात. ही गोष्ट अगदी लक्षात ठेवा. हो, तुमच्याकडून बरेचदा ह्या गोष्टी होतात आणि विनाकारण तुमचे मार्कांच्या वरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तर तुम्ही विचार करा, तुम्ही एखादा पेपर चेक करता आहात आणि त्या मुलानं काय केलंय, एक क्वेश्चन लिहिलाय, परत क्वेश्चन नंबर 3 घेतलाय, परत त्यातलं लिहिलंय अर्धवट एक प्रश्न. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपले 5 असतात ना एकूण, तर त्यातले 2 लिहिलेत आणि परत पुन्हा क्वेश्चन नंबर 2 कडे वळलाय. आता काउंट कसे करायचे ह्याचे, मार्क काउंटिंग करताना त्यांच्या आणि तुमचा काही एक पेपर नसतो त्यांच्याकडे तपासायला, त्यांना खूप सारे पेपर असतात आणि ते ठराविक वेळेमध्ये पण द्यायचे असतात. सो असं काहीही आपण करणार नाही आहोत की ज्याच्यामुळे एक्झामिनरचं डोकं फिरेल आणि ते तुमच्या मार्कांच्या वरती निगेटिव्हली इफेक्ट करेल. ही दुसरी गोष्ट झाली. शक्यतो पेनमधली शाई ही आहे ती बदलायची नाही. एकच एक यूज करा, एकाच प्रकारची, आणि रंगीबिरंगी काही करत बसायचं नाही. नेहमीच्या सूचना तर आहेतच, मला पास करा, रिक्वेस्ट करतो, असं तसं काही लिहायचं नाही. फालतूचं काहीतरी मूवीच्या स्टोरीज वगैरे असं काही असं मी नेहमी सांगते की आठवलं नाही तर काही ना काहीतरी लिहून या, पण म्हणून मूवीच्या स्टोरीज लिहून आलो किंवा काहीतरी असंच लिहून आलो असं नाही करायचं. त्या विषयाशी काहीतरी रिलेव्हंट असावं एवढीच अपेक्षा असते. त्यामुळं असं अजिबात करायचं नाही की रँडमली काहीतरी लिहिलंय. न्यूमरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला मी स्टेप वाईज सांगितले, गिवन, फाइंड आउट, फॉर्म्युला, सोल्युशन, ह्या स्टेप वाईज जायचं आहे. ह्याचा उपयोग कशासाठी होतो तर गिवन आणि फाइंड आउट जेव्हा आपण लिहितो त्याच्यावरून आपल्याला डोक्यात येतं मग की काय फॉर्म्युला यूज करायचा आहे तिथं. असं बरेचदा होतं, आपल्याला लक्षात येत नाही. मग जेव्हा आपण गिवन लिहायला जातो, फाइंड आउट लिहितो, त्याच्यावरून आपल्याला एकदम फॉर्म्युला क्लिक होतो. त्यामुळे नेहमी गिवन आणि फाइंड आउट फॉर्म्युला लिहायचा आणि मग सोल्युशन लिहायचे. सोल्युशन लिहिल्यानंतर युनिट्स आपण लिहितोय की नाही हे चेक करायचं. युनिट्सचं कन्व्हर्जन एकदा चेक करा. मीटर आहे, सेंटीमीटर, किलोमीटर, व्हॉटेवर जे काही दिलेलं आहे ते SI युनिट आहे का, CGS युनिट आहे का. काही युनिट हे SI सिस्टममध्ये दिलेले असतात, काही हे CGS मध्ये दिलेले असतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट कन्व्हर्जन करून घ्यावं लागतात बरेचदा. तर ते गरज आहे का, म्हणजे सगळ्या एंटिटी सेम युनिटमध्ये दिल्यात का चेक करायचं एकदा आणि मगच कॅल्क्युलेशन करायचं. जर गरज वाटली तर तिथे कन्व्हर्जन करावं लागणार आहे तुम्हाला. तर इथं आपण गडबडीत विना कन्व्हर्जन करता तसंच आपण कंटिन्यू करतो आणि मग तिथे तुमचे मार्क जाण्याची शक्यता असते. सो युनिट कन्व्हर्जन बघायचं. युनिट लिहिलंय का हे चेक करा एकदा, व्यवस्थित युनिट प्रॉपर लिहिलंय का आपण. आणि तुमचं उत्तर जे आहे ते नेहमी परत पुन्हा वर्डमध्ये एका लाईनमध्ये, म्हणजे तुम्ही नंबर ह्याच्यामध्ये काढालच, त्याला बॉक्स तर कराल, पुन्हा शेवटी एका ओळीमध्ये लिहायचं. देअरफॉर द डॅश डॅश ऑफ डॅश इज धिस, असं हे पूर्ण एका वाक्यामध्ये लिहायचं आणि मग पूर्ण तुमचं उत्तर संपल्यानंतरची जी लाईन आहे ती आखायची. हे न्यूमरिकलच्या बाबतीत झालं. त्यानंतर रफ वर्क करताना, रफ वर्क आपण मागच्या पेजवरती जेव्हा तुम्ही करता तर तुम्ही ते कोणत्या प्रश्नाचं रफ वर्क करत आहात तर जनरली तिथं क्वेश्चन नंबर मेन्शन करा. क्वेश्चन नंबर 2 मधला बीचं केलंय, क्वेश्चन नंबर 3 मधल्या क्वेश्चन नंबर 3 मधल्या पहिला, दुसरा, तिसरा क्वेश्चन असं काहीतरी केलंय, हे ना तिथं मेन्शन करा. बरेचदा जेव्हा तुम्ही पेपर संपल्यानंतर पेपर
व्हेरीफाय करताना आपण क्रॉस व्हेरीफाय करतो, काही चुकलंय का, काही राहिलंय का. आणि मग अशा वेळेस आपल्याला आठवतं की यार ह्याचं कॅल्क्युलेशन एकदा चेक केलं पाहिजे, हे बरोबर केलंय का. आणि मग आपण क्वेश्चन नंबर शोधत बसतो, ह्याचं कॅल्क्युलेशन मी कुठे केलंय. तर तिथं तुमचा वेळ वाचवण्यासाठी आपण काय करायचं आहे की क्वेश्चन म्हणजे रफ वर्क करतानाच इथे क्वेश्चन नंबर पण टाकायचा. ही एक खूप महत्त्वाची सूचना आहे. त्यानंतर पहिल्यांदा बघून घ्यायचं तुमच्या क्वेश्चन पेपर जर तुमच्या हातात आल्यानंतर असा कोणता प्रश्न आहे का की जो पिरियॉडिक टेबलमधल्या ॲटॉमिक नंबर मासेसशी रिलेटेड आहे. तर तसा असेल तर पहिल्यांदा ओळीनं तुम्हाला जे एलिमेंट्स आहेत, पहिले 20 एलिमेंट्स, त्याच्याशी रिलेटेड जर काही असेल प्रश्न तर ते पहिले 20 एलिमेंट्स आठवत नाहीत असं वाटलं का कोणाचा ॲटॉमिक नंबर काय आहे, तर पटकन रफ वर्कमध्ये ते ओळीनं लिहून घ्यायचे. हाय ही लाईज बिकॉज बॉईज कॅनॉट ओबे फादर, न्यू नेशन माईट अल्सो साईन पीस सिक्युरिटी क्लॉज, अ किंग कॅन. हे जे स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितलेलं होतं त्या स्टेटमेंटच्या वरून आपले पहिले 20 एलिमेंट्स लर्न करून घेतलेले होते. तो सिक्वेन्स लिहून ठेवायचा जर तो प्रश्न आला असेल तर, नाही तर त्याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही. सो हे झाले काही महत्त्वाच्या सूचना. हे तर झालंच. पेपरला जाताना व्यवस्थित वेळेत जा. त्यानंतर कुठल्याही प्रकारचे चीट्स, कॉपी बिपी काही करायचं नाही आहे आपल्याला. खूप स्ट्रिक्ट 12वीचे बऱ्याचशा सेंटर्सवरती CCTV कॅमेरे चालू होते. संपूर्ण ब्लॉकमध्ये हे गुगल मीटच्या थ्रू ते मोठे जे अधिकारी आहेत ते कंटिन्युअस तुमचं सुपरविजन करत होते. तो असा जर विचार तुमच्या डोक्यात असेल की मी कॉपी करेन, पास होईन, तर ते अजिबात डोक्यात ठेवायचं नाही. हे लक्षात घ्या. आपलं वर्ष आपल्याला वाया घालवायचं नाही. सो छान पद्धतीनं अभ्यास करा, भरपूर हेल्दी खा, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जागरणं करू नका अननेसेसरी. प्रॉपर आपण जे टाईमटेबल केलेलं आहे त्या टाईमटेबलप्रमाणे जा. व्यवस्थित झोप घ्या, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, डिहायड्रेशन होतं, चक्कर येते, तब्येत बिघडती, तब्येत बिघडेल, पोट बिघडेल, असं काहीही बाहेरचं खाणं आजपासून बंद. जे काही घरात आणि ताजं खाणं जेवण खायचं, जे एकदम पचायला देखील हलकं असेल. सगळं जंक फूड, बिस्किट, चॉकलेट, वडापाव सगळं बंद करायचं आहे आपल्याला इथून पुढे, कारण त्याचा आपल्या हेल्थवरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. भरपूर पाणी प्या, सरबत प्या, फ्रूट्स खा, स्टे हायड्रेटेड सो दॅट त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं फ्रेशनेस वाटेल आणि तुमच्या परफॉर्मन्सवरती त्याचा चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. सो हे काही. आणि जाताना पेन पेन्सिल सगळं व्यवस्थित घेऊन जा. त्यानंतर तुमचं हॉल तिकीट घेतले का एकदा चेक करा. सगळं व्यवस्थित, काहीही राहता कामा नये. म्हणजे मी माझ्या मुलांना परीक्षेला पाठवत आहे असं मला थोडंसं फिलिंग येतंय. सो ज्या काळजीनं आई तुम्हाला सूचना देत असते, हे घेतलंस का, ते घेतलंस का, तर तशा पद्धतीच्या काही सूचना मला आज तुम्हाला द्यायच्या होत्या. पॅनिक होऊ नका. वी ऑल आर विथ यू. तुमच्यासाठी छान प्रेयर्स आम्ही करतच आहोत, जसे नेहमीच करतो तुमच्यासाठी. आणि आमचे आशीर्वाद तर आहेतच तुमच्यासोबत. काही नाही होत, व्यवस्थित लिहा. ऑल द बेस्ट टू यू. आणि लवकरच भेटूयात आपल्या मॅरेथॉन सेशन्समध्ये. तुम्हाला पेपरचे जे मॉडेल आन्सर्स आहेत, जसं लास्ट 2-3 वर्ष आपण केलेले होते की पेपर झाल्यानंतर तुम्हाला त्या पेपरमध्ये आयडियल आन्सर्स काय काय असले पाहिजेत, हे डिस्कशन देखील आपण करणारच आहोत. आणि त्या सेशन्समध्ये तुम्हाला मी ते अपडेट्स हे सांगत जाईन. तर पुढच्या सेशनमध्ये भेटूयात. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.